आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। त्र्यंबकेश्वर तालुक्यात आईनेच पोटच्या 6 मुलांची विक्री केली आहे। टाके देवगाव बर्ड्याची वाडी या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या बच्चूबाई हंडोगे या महिलेनं 14 मुला-मुलींना जन्म दिला होता। मात्र यातील काही मुला-मुलींची पैशासाठी तिने विक्री केली असल्याचा संशय आहे। एका मुलाचं वजन कमी असल्याने आरोग्य विभागाने या अपत्याच्या घरी आशा कर्मचाऱ्यांना पाठवलं आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। दरम्यान या प्रकरणी चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून आता केली जाते। आशांच्या माध्यमातून HBNCचा एक कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये बालकांना घरी व्हिजिट दिले जातं। त्याच्यामध्ये अनुसयाबाई हाडोंगे म्हणून पेशंट होतं, त्याची साधारणतः 14वी डिलिव्हरी झाली ग्रामीण रुग्णालयामध्ये। त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला। बच्चूचं वजन तेव्हा 2,800 होतं। त्यानंतर घरी जाऊन त्याच्यामध्ये वजन घेतलं असतं 3,800 वजन त्याच्यामध्ये होतं। आज आमच्या आशा कर्मचारी त्या गावात गेल्या, बर्ड्याची वाडी टाके देवगाव त्र्यंबकेश्वर येथे। त्यांना त्या ठिकाणी मातेने सांगितलं की बच्चू आता आमच्याकडे नाही आहे। आदिवासी कुटुंब आहे, बच्चीबाई हाडोंगे नावाची एक महिला आहे। तर तिला सकाळी मला असं कळालं की तिने आपले काही मुलं पैशासाठी विक्री केली आणि हे ऐकून मग आम्हाला धक्का बसला आणि त्याची आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तर त्या बाईला हे 14वं मूल झालेलं आहे अशी माहिती मिळाली आणि या बाईला जेव्हा या 14व्या खेपेसाठी जेव्हा ती गरोदर होते तेव्हा ती कुठे तपाससाठी गेली नव्हती। आम्ही तिला माझ्या संघाच्या कार्यकर्त्यांनी तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं। ती सुदैवाने ती सुखरूप डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी हा 2 महिने झाले, म्हणजे 4 ऑक्टोबरला ती डिलिव्हरी झाली आणि आज 9 डिसेंबरला तिन्ही ते बाळ एका कुठेतरी व्यक्तीला 10,000 रुपयाला विकण्याची माहिती मिळालेली आहे। तेव्हा तिने विकलेले आहे अशी आम्हाला 100% शंका आहे आणि आजही त्या पोटचा गोळा विकायला लागतो पैशासाठी। हे यासारखं दुर्दैव या स्वतंत्र भारतामध्ये काय असेल? देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने 80 वर्ष होऊन गेले, आजही पैशासाठी या मातेला आपला गोळा विकावा लागतो। या